या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राज्य सरकार हिजाब बंदी मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर केली। वास्तविक 2022 मध्ये मागील भाजप सरकारने हिजाबवर बंदी घातली होती। कर्नाटकातील मागील भाजप सरकारने घातलेली हिजाब बंदी उठवण्यात आली असून काँग्रेस सरकारने हिजाब बंदी हटवण्याची घोषणा केली आहे। राज्य सरकार हिजाब बंदी मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर केली। 2022 मध्ये मागील भाजप सरकारने हिजाबवर बंदी घातली होती, तर कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेत मोदी सरकारचा सबका साथ सबका विकास हा नारा केवळ म्हणण्यापुरताच असल्याचे म्हटले आहे। कपडे, पोशाख आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे काम भाजप करत आहे, पण मी हिजाब बंदी मागे घेण्यास सांगितले आहे। राज्यातील लोक हवे ते घालायला आणि खायला मोकळे आहेत। ते म्हणाले, तुम्हाला जे पाहिजे ते घाला, जे पाहिजे ते खा, मला जे हवे ते मी खाईन। मी धोतर घालतो, तुम्ही पॅन्ट आणि शर्ट घालता, त्यात चुकीचे काय आहे? तर गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये कर्नाटक, उडुपी आणि मांड्यातील काही शाळांमध्ये हिजाबचा वाद जोर पकडू लागला होता, पण जानेवारी 2022 पर्यंत हा मुद्दा संपूर्ण कर्नाटकात राजकीय दृष्ट्या पसरला। मुस्लिम मुली हिजाब घालून शाळा कॉलेजात येऊ लागल्या, तेव्हा हिंदू विद्यार्थीही भगवा, स्कार्फ आणि गमछा घालू लागले। याबाबत अनेक संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती। प्रकरण तापत असल्याचे पाहून कर्नाटक सरकारने 5 फेब्रुवारी 2022 रोजी एक आदेश जारी करून एक समान संहिता लागू केली आणि हिजाबवर बंदी घातली। या आदेशाला मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले व 11 सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती एम खाजी यांच्या पूर्ण खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला। हिजाब हा इस्लामचा अत्यावश्यक धार्मिक भाग नाही हे न्यायालयाने मान्य केले। न्यायालयाने सांगितले की विद्यार्थ्यांना गणवेशाचे पालन करावे लागेल। या प्रकरणात छुपे हात या प्रकरणाला महत्त्व देत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे। त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। मटन, चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया, ताहरी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।